एवढे वाईट नव्हते ना की सकुमार रूप घ्यावं, बगले झोळे असावे आणि माऊली दारात यावे आणि मधुकरी म्हणावं. काही लोकांनी खिडक्या दार बंद करावे, बरोबर. आणि कोणा जर किंव आलीच कोणीतरी मधुकरी वाढावी, पण जर पाटलाने त्या ठिकाणच्या कोणीतरी ब्राह्मणाने पाहिलं ना, संन्याशाची कार्टे आणत ना तुम्ही रे, कशा करता फिरता आमच्या आळंदीमध्ये. बाबा भूक लागली ना, भूक लागली आणि इकडे झोळी, ती झोळी घ्यावी, ती सर्व मधुकरी खाली टाकावी आणि तिच्यावरती पायाने तुडवावी. काय अंतकरण मत असेल माझ्या माऊलीची, जरा कल्पना करा. तोंड पाल्यानंतर लोक सचेत स्नान करायचे हो, पण आज गर्दी कशाची माहिती का? इंद्रियावरती स्नान करण्याची. आज माऊलींना दह्या तुपाने स्नान आहे, अभिषेकाची बारी आहे, नंबर लागत नाही. पण हयात असताना कोणी त्यांना त्या ठिकाणी इंद्रियावरती स्नान सुद्धा करू दिलं नाही. हे ऐकणे इतकं सोपं नाही दादा, जरा कल्पना करा. जर आपण गावात यावं आणि एखादं काही जरी वाईट कुकर्म जरी घडलं आपल्याकडनं, तर आता इतकी शिक्षा मोठी नाही. बस काही लोक त्याला बोलणार नाही, पण हा अधिकार त्याचा हिसकून येणार नाही, लक्षात ठेवा. पण माझ्या माऊलीला एवढा त्रास देऊन सुद्धा ताकद किती होती, सामर्थ्य किती होतं. अरे निस्ती नजर जोडी फिरवली असती ना पुढे, जळून भस्म झाले असते. पण असं कधीच माऊलीने केलं नाही. त्याला म्हणतात माऊली, लक्षात ठेवा. अहो सनाताची माय कोणी होईल, पण माझे ज्ञानोबा कोणाची आई माहितीये की तुम्हाला? ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दन पाय वंदिस्तस. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, एका जनार्दन पाय वंदिस्तस. आज लाखो महाराज, आमच्यासारखे महाराज म्हणजे या व्यासपीठावर जेवढे महाराज आहेत ना, नंदकिशोर महाराज असतील, आमचे शास्त्रजी असतील, नारायण महाराज, आधी करून सर्वच महाराज मंडळी आहेत महाराज, हे सर्व आम्ही संतोष गुरु वगैरे आळंदीला होतो. लक्षात ठेवा, आमच्यासारखे हजारो नाही, लाखो कीर्तनकार, लाखो गायक, लाखो वादक, विद्वान जर कशाच्या कोण्या भूमीत घडले असतील, तर माझ्या ज्ञानोबरायांच्या भूमीत घडले. लक्षात ठेवा, कुठे घडले? ज्ञानोबरायांच्या. सुरुवातीचा काळ मला तुम्ही आमच्या आधीच्या, बरोबर आहे. तिथं कधी कधी सुतक पडलं तर मधुकरी नसायची, पण तिथला विद्यार्थी पहा तुम्ही. अरे टवटवीत विद्यार्थी जर कुठला असेल तर माझ्या माऊलीच्या आळंदीतला होता. लक्षात ठेवा, कारण समाधीचं दर्शन घेतल्याबरोबर त्याला चेतना प्राप्त होण्याची ताकद जर कुठे प्राप्त होत असेल तर माझ्या आळंदी होतो. लक्षात ठेवा. तेरा साथ निभाएगा, जय हो. तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है. वाह वाह, विश्वास जरूरी है. तेरा साथ निभाएगा, तेरी बिगड़ी बनाएगा, विश्वास जरूरी है. जय हो. विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है, विश्वास जरूरी है. जिस दिन भी तू सच्चे मन से इसका हो जाएगा, उस दिन विश्वास जरूरी है. काय तुम्ही एवढा मोठा खटारोग करता ना दादा, पण याच्यावर सुद्धा विश्वास पाहिजे.
तुमच्या गावात नाही, बाकीच्या गावात सांगतो. काय काय ठिकाणी वर्गणी महाग गेलाय. दरवर्षी सप्ताह आहे तुमचा गेल्यावर. आपल्या इथं नाही तसं. शास्त्रीजी काही काही लोक सप्ताह म्हणलं की त्यांच्या डोक्यात अशा मुंग्या उठल्यासारखं होतं. काय होतं म्हणजे त्याच्यावरती विश्वास नाही. बरोबर आहे, विश्वास नाही. आता काही एका ठिकाणी असं घडलं, ते वर्गणी मागाय सप्ताह त्यांना कळलं की ते म्हणते बत आता 7 दिवस ते आता झोपू देत नाही. नागडी जाऊन पडायचं तिकडं लांब 4-5 किलोमीटर. ज्याला झोप येत नाही त्यांना. बरोबर आहे का शास्त्रीजी? 4-5 किलोमीटर जायत तिकडं. एक वाक्य सांगू तुम्हाला, आता फक्त लक्षपूर्वक आहे का. एक पुडी कितीला विमलची हो? विमलची पुडी 10 रुपयाला असेल ना. हा, मग एक पुडी जर दिवसातनं एकाने जर 5 पुड्या खाल्ल्या, किती पुड्या खाल्ल्या गुरुजी? 5 पुड्या जर खाल्ल्या तर दिवसाचे किती खर्च व्हायला लागला? 50 रुपये. बरोबर आहे का? बहिणाचे 1,500 आहे ना. बरोबर आहे का? म्हणजे महिन्याचा खर्च एकाचा जर नुसता थुकण्याचा वर्षाचा होत असेल 18 किंवा 17.5 किंवा 18, नंतर गणित लावा. वर्षाचा खर्च त्याचा थुकण्याचा जर 18,000 असेल तर गावात असे 90% लोक पुड्या खातात. मग मला सांगा माय बाप, हा पैसा का सत्कर्मा चालला का तुमचा? सत्कर्माला जातो का? मी फक्त तुम्हाला एकच सांगितला खर्च निस्ता पुडीचा. बाकी भिंगरीन चिंगरी त्याचा तुम्ही डोकं लावा. बरोबर आहे का नाही? हाय ते सांगतो तुम्हाला. 2 दिवस राहिले, ऐकून घ्या. निस्ता तुम्हाला मी जर हेच खर्च सांगितला, आणि एकच कॅन्डिडेट नसते. बरोबर आहे का? असे बरेच कॅन्डिडेट असतात. पण आपल्या वाटते ते कॅन्डिडेट तसं आहे, तू तसाच आहे. बरोबर आहे का? मी भिंगरी चिंगरी त्याचा खर्च तुम्हाला सांगितला, त्याचा खर्च जर धरला तर मला सुवर्ण मूर्त होते, मोठा सत्ता होईल. हो बघा ना तुम्ही, अलीकडे जर कोणाला काही पैसे वगैरे द्यायचे आहोत, त्यांचं साधनं आहे, ते मोठे आहेत, त्यांना तेवढे पैसे द्यावे लागतात. काय करायचे एवढे पैसे त्यांना? बरोबर आहे का? काय करायचे एवढे पैसे? मला एक वाक्य सांगा तुम्ही. साधा पिक्चर जरी काढायचं म्हटलं नंदकिशोर महाराज 80 ते 90 कोटी रुपये खर्च आहे शास्त्रीजी. मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्याल का तुम्ही? त्या पिक्चर पाहून लोक बिघडायला का सुधारायला लागले हो? मला ऐकायला मी ते बोला जरा. बरोबर आहे का? मग एवढा खर्च जर होत असेल आणि अशा उघड्या नागड्या असताना सरकारनं स्त्रियांना जर सरकार पुरस्कार देत असेल तर महाराज आपलं धर्म, आपलं शास्त्र, आपलं राष्ट्र कुठे जाईल? बरोबर आहे? त्यांना पुरस्कार, आणि शेतकरी महाराज काम करून मरत आहे, त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नाही. बरोबर आहे? मग हा काहीतरी विचार आपण केला पाहिजे की माझा पैसा आहे ना चांगल्या कामाकरता जातो. आणि 500 आणि 1000 रुपये मायबापू तुम्ही डोंगगावला रिसोडला गेला तर कुठला वेळ सुद्धा लागत नाही. शास्त्रीजी या नगरीचं वर्णन करावं तेवढं पण, कारण इथं महाराज मंडळी भरपूर असताना सुद्धा गावकरी मंडळात तेवढीच त्याच्यावरती श्रद्धा आहे, निष्ठा आहे. लक्षात ठेवा. तर काय काय ठिकाणी महाराज अवघड आहे. वर्गणी म्हटलं की पार लगे तिथं गेल्यानंतर आहेत का घरी साहेब? हो आहेत, या 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 या. मग येणं वाटते, बरं वाटते. बाबा ते आले का? साहेब आले, धन्यवाद धन्यवाद, बसा बसा बसा. चहा कर रे. तर चहा कर म्हणल्यानंतर ते आतून चहा वगैरे करते. मग या बिचारा वाटते आता नाही तर आपलं एवढं मोठं पद वगैरे कमीत कमी 2,000 रुपये द्यावे. 2,000 म्हटल्यानंतर आतून खिडकीतून त्याची ती मिसेस पाहते, असे एवढा डोळे करते. डोळे केल्यानंतर मग हे लगेच आईस्क्रीम होते, तिकून ते बोट करते असं. का 1,000 करावं असं करते. ते पण नाही करायचे. मग फक्त एक बोट म्हणजे 100 रुपये. असं कधी तुम्ही नाही करणार. बरोबर आहे? असं कधीच करायचं. दवाखान्यात जर गेलो ना बाबा, डॉक्टरने हात काय काय डॉक्टर असे हात लावलं की 500 घेतात. आणि सांगा तुमचं पुढचं ठीक करायचं का नाही, आमचे 500 आले. मग नुसते जर हात लावायचे 500 घेत असतील तर मग तो जर कोणी देत नसेल तर तो डॉक्टर त्या डॉक्टरला सांगतो, एक पेशेंट आने वाला है तेरे पास, पेशेंट. हाँ, एक पेशेंट आने वाला है, उसके पास से क्या लेने का वो सब तू जानता है, ले ले. मग त्यांना ती वर्गणी स्वरूपात द्यावं लागते आपल्याला. असं आपल्या इथं नाही. लक्ष. अतिशय भाग्यवान गाव आहे शास्त्रजी. कमीत कमी या ठिकाणी
मला वाटते 2-4 मंदिर आहेत. किती गुरुजी? 4-5 मंदिर आहे. आणि तेवढ्या ताकदीचे मंदिर आहे, पुन्हा मोठ्या स्वरूपाचे मंदिर आहे. अहो देवाला दिल्यानंतर हे तुम्हाला माहिती आहे की काहीच कमी पडत नाही. बरोबर आहे का? एका हाताने त्याला दिलं की त्याचे अनंत हात आहेत महाराज, लक्षात ठेवा. मग दान धर्म फक्त इथंच होत असते. कुठं होत असते? फक्त इथं. म्हणून अतिशय आपलं गाव या ठिकाणी भाग्यवान आहे. आणि एवढा सुंदर या ठिकाणी उत्सव चालू असताना आपण काल सुंदर भगवंताचा जन्म त्या ठिकाणी केलेला आहे. आणि भगवंताचा जन्म पार पडल्यानंतर